नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। मंडळी, आज भूवैकुंठ पंढरपूर नगरीमध्ये माघी यात्रेचा नयनरम्य सोहळा संपन्न झाला। या यात्रेसाठी संबंध महाराष्ट्र आणि इतर राज्यातून सुद्धा 4 लाखाहून अधिक भाविक दाखल झाले होते। आज श्री विठ्ठल रुक्मिणीची यथोचित पूजाही यावेळी संपन्न झाली। माघी यात्रेच्या सोहळ्याकरिता 4 लाखहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले असून माघी दशमी दिवशी पहाटेपासून चंद्रभागा नदी स्नानाची पर्वणी साधण्यासाठी नदी किनारी लाखो भाविकांची गर्दी झाली होती। माघी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह शेजारील तेलंगणा व कर्नाटक राज्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत। भाविकांच्या गर्दीने 65 एकर चंद्रभागा नदीचे वाळवंट श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर प्रदर्शना मार्ग फुलून गेला आहे। दरम्यान आज एकादशी दिवशीही पहाटेपासून लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासाठी गर्दी केली होती। नदी स्नानानंतर भाविक श्री विठ्ठल पददर्शनासाठी गोपाळपूर रस्त्यालगतच्या पत्राशेड मधील दर्शन रांगेत उभे राहत होते। पत्राशेड दर्शन रांगेतील हजारो भाविकांसाठी श्री विठ्ठल मंदिर समितीने दर्शन रांगा परिसरामध्ये अन्नछत्र सुरू केले आहे। समितीच्या वतीने नवमी व दशमी दिवशी भाविकांना तांदळाच्या खिचडीचे वाटप करण्यात आले होते, तर एकादशीच्या दिवशी साबुदाणा खिचडीचे व चहाचे वाटप करण्यात आले। एकूणच माघी वारीच्या निमित्ताने अवघी पंढरी नगरी विठू माऊलीच्या जयघोषाने आणि टाळ मृदुंगाच्या निनादात दुमदुमून गेली होती। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात माघी एकादशीच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण तयार झाले आहे। मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजळ यांनी सपत्नीक विठ्ठलाची नित्यपूजा, तर संभाजी शिंदे यांनी रुक्मिणी मातेची नित्यपूजा केली। माघी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर विविध प्रकारच्या फुलांनी सजविण्यात आले आहे। पुण्यातील भाविक सतीश चव्हाण यांनी ही आकर्षक सजावट केली असून झेंडू, गुलाब, मोगरा, जाई जुई आणि अस्टर यासारख्या फुलांचा वापर करण्यात आला आहे। गाभारा, सभामंडप, नामदेव पायरी यासह मंदिरातील विविध ठिकाणी केलेल्या फुलांच्या मनमोहक सजावटीने देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे।